नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, त्या कशा कराव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त यांनी 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर 7 दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली असेल. आता आपण पारायणाच्या 8व्या दिवशी म्हणजेच 27 तारखेला गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करणार आहोत. तर 27 तारखेलाच उद्यापन का करावं, तर 26 तारखेला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी सर्वांनी उपवास करायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. या उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ, फळं, दूध खाऊ शकता. त्यानंतर ज्यांनी गुरुचरित्र पारायण 20 तारखेच्या आधीच सुरू केलं आहे त्यांनी ज्या दिवशी पारायणाचा 7वा दिवस असेल त्या दिवशी उद्यापन करायचं आहे. तर तुमच्याकडे उद्यापन 7व्या दिवशी असेल किंवा 8व्या दिवशी तुमचे गुरुचरित्र ग्रंथातील 53 अध्याय वाचून पूर्ण व्हायला हवेत. त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ पुसून पवित्र करायचं आहे. त्यानंतर देवपूजा करावी, धूप अगरबत्तीही लावावी, दारामध्ये रांगोळी काढावी. त्यानंतर तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. एक दत्त महाराजांसाठी, एक स्वामींसाठी, एक आपल्या कुलदेवीसाठी आणि एक गुरुचरित्र ग्रंथासाठी. तर अशा प्रकारे नैवेद्याची 4 ताटं असावीत. नैवेद्याचा स्वयंपाक करत असताना मौन पाळावं, मन प्रसन्न असावं, शांत असावं. शक्यतो तुम्ही एकट्यानेच हा स्वयंपाक बनवावा. तसेच स्वच्छता पाळावी, कारण हा नैवेद्य आपण दत्त महाराजांसाठी बनवत आहोत. दत्त महाराज आपल्या घरी जेवायला येणार आहेत अशी तयारी करावी. ही 4ही ताटं देवासमोर ठेवताना पाटावर किंवा एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवायची आहेत. नैवेद्य पाटावर ठेवताना त्याखाली पाण्याने भरीव चौकोन काढावा. त्यावर नैवेद्याचं ताट मांडावं आणि नैवेद्याच्या ताटावरून 3 वेळा पाणी फिरवावं आणि हे पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणावा. हा नैवेद्य वाढताना तुम्ही केळीच्या पानावरही वाढू शकता. त्यानंतर दत्त महाराजांना जेवणासाठी आपल्या घरी यावं अशी प्रार्थना करावी. नैवेद्याभोवती रांगोळीही काढावी. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या नैवेद्याचं नंतर काय करायचं, तर ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य गायीला द्यायचा आहे. तुम्हाला गाय नाही मिळाली तर तुम्ही जवळपास असणाऱ्या गोशाळेमध्ये जाऊन गाईला हा नैवेद्य खाऊ घालू शकता. तेही शक्य नाही झालं तर गाईच्या नावे एखाद्या उंच ठिकाणी हा नैवेद्य ठेवून द्या. त्यानंतर बाकीचे सर्व नैवेद्य घरातल्यांनी खायचे आहेत. घराबाहेर कुणालाही हे नैवेद्य देऊ नका. त्यानंतर उद्यापनाला तुम्हाला एक ब्राह्मण सवाष्ण जेवू घालायचं असतं. ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर तुम्ही तुमच्या ओळखीचं एखादं जोडपं बोलावू शकता. तुम्हाला कुणीच नाही मिळालं तर मंदिरातील ब्राह्मणांना तुम्ही शिधा देऊ शकता. हा शिधा 2 जणांना पुरेल एवढा असावा. त्याचबरोबर दक्षिणा, प्रसादही द्यावा किंवा या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करावं. त्यानंतर कुठल्याही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. अशा मंदिरांमध्येही तुम्ही उद्यापनाच्या दिवशी काहीतरी प्रसाद वाटू शकता. दत्त मंदिरात गेल्यानंतर त्यांनी आपल्याकडून हे पारायण पूर्ण करून घेतलं त्यासाठी त्यांचे आभार मानावेत. तर आता आपण गुरुचरित्र पारायणाच्या नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात ते पाहूयात. गुरुचरित्र पारायणाचा नैवेद्य बनवताना त्यामध्ये कांदा, लसूण वापरू नये. डाळ, तांदूळ या नैवेद्यामध्ये तुम्ही वापरू शकता. या नैवेद्यामध्ये प्रामुख्याने घेवड्याची भाजी असावी, कारण घेवड्याची भाजी ही दत्त महाराजांना खूप आवडते. तर तुम्हाला समोर दिसत असेल अशी आपली घेवड्याची भाजी दिसेल. तर या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा किंवा खीरपुरीचाही स्वयंपाक बनवू शकता. तुम्ही जर खीरपुरीचा स्वयंपाक बनवणार असाल तर त्यामध्ये खीर, पुरी, बिना कांदा लसणाची बटाट्याची भाजी, कांदा विरहित भजी, वरण, भात असावा. तुम्ही एवढाच नैवेद्य बनवला तरीही चालेल. परंतु तुम्ही जर पुरणपोळी बनवणार असाल तर आमटी कशी बनवाल, तर नैवेद्यापुरती आमटी बनवण्यासाठी थोडं खोबरं, आलं, लाल मिरच्या, कोथिंबीर याचं वाटण काढून आमटी बनवा आणि नैवेद्याच्या ताटामध्ये मांडा. घरच्यांसाठी तुम्ही नेहमीप्रमाणे आमटी बनवू शकता. त्यानंतर भजी बनवताना बेसनामध्ये फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद घालून बनवावीत.
तर अशा प्रकारे पुरणपोळीच्या ताटामध्ये एका बाजूला पुरणपोळी, समोर वरण भात, एका बाजूला बटाट्याची भाजी, घेवड्याची भाजी, दुसऱ्या बाजूला भजी आणि पापड आणि मध्यभागी आमटी असावी, असा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर तुम्ही या ताटामध्ये कढी, काकडीची कोशिंबीर, एखादी कोथिंबीर वडी, उडीद वडा या गोष्टीही ॲड करू शकता. तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही बनवू शकता. तुमच्या घरी जे कोणी जेवणासाठी येतील त्यांचे पाय धुवावेत, त्यांना नमस्कार करावा, आदरपूर्वक जेवण वाढावं, त्यांचा मान सन्मानही करावा. दत्तगुरूंना नैवेद्य अर्पण केल्यानंतर 5 आरत्या कराव्यात. त्यामध्ये पहिली गणपतीची असावी. या आरत्या करताना कापूर जाळावा. यावेळी घरातील सर्वांनी उपस्थित असावं. त्याचप्रमाणे उद्यापनाचा नैवेद्य सकाळी 10:30 पर्यंत किंवा जास्तीत जास्त 12 पर्यंतच अर्पण केला जावा. त्यानंतर उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे. त्यावेळी ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ पाटावरून उचलावा. उचलताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा गजर करावा. असंच म्हणता म्हणता ग्रंथ डोक्यावरही ठेवावा. त्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून कुणाचाही हात लागणार नाही असा ठेवावा. त्यानंतर कलशातील पाणी पूर्ण घरभर शिंपडावं आणि उरलेलं तुळस सोडून बाकीच्या झाडांना टाकायचं आहे. सुकलेली पानं, फुलं, हार तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. त्याचबरोबर गणपती रूपी सुपारी देवाच्या सामानात ठेवावी. ती परत तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवले होते त्या तांदळाचा प्रसाद बनवून खावा. कलशावरील नारळ घरामध्ये एका कपड्यामध्ये गुंडाळून ईशान्य दिशेला बांधावा. तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला माझ्या या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.